लक्षवेधी क्रमांक 3, माननीय अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य जनतेचे व बहुजन समाजाला नवसंजीवनी देणारे, देशाच्या समतेचा संदेश सांगणारे व माझ्या कोल्हापूरातील जनतेचा स्वाभिमान म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत. मी याच कोल्हापूर उत्तर विधानसभाचे प्रतिनिधित्व करते. कोल्हापुरातील कारखानदारीचा पाया शाहू महाराजांनी शाहू मिलच्या रूपाने रचला, परंतु सद्यस्थिती शाहू मिल बंद अवस्थेत आहे. अध्यक्ष महोदय, शाहू मिल जागेचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, अजून शाहू मिलची जागा वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे, पण कोल्हापूर महापालिकेच्या सदर जागा अजूनही हस्तांतरित का केली नाही याचे उत्तर माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी देणे आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, मी शाहू आराखड्याच्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सरकारला 4 प्रश्न विचारायचे आहेत. नंबर 1, सदर शाहू आराखड्यात जमिनीच्या हस्तांतराची सध्याची वस्तुस्थिती काय आहे? नंबर 2, सदर स्मारकासाठी निशुल्क जमीन कोल्हापूर महापालिकेला किती दिवस देण्यात येणार आहे? नंबर 3, शाहू मिल आराखड्याला शासन किती निधीची तरतूद करणार आहे व सदर आराखडा किती दिवसात पूर्ण करणार? सदर शाहू मिल आराखड्यात विलंब करण्याची कारणे कोणती? या जबाबदार असणाऱ्या किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या स्थानिक प्रशासनावर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, राज्यात सरकार येतात जातात, सत्ता बदल व पक्ष बदल करून अनेक सरकारे पाडलेही जातात, त्यानंतर प्रशासनही बदलते. मात्र गट तट विसरून मी सरकारला एक कळकळीची विनंती करते. कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजित शाहू स्मारकाचा विकास आराखडा साकारण्यासाठी व छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला पुन्हा चालना देण्यासाठी या आराखड्याच्या माध्यमातून कोल्हापूर पर्यटन विकासाला व टेक्सटाईल पार्कची निर्मिती होत असल्यामुळे शासनास मोठ्या प्रमाणात महसूल उत्पादनात वाढ होणार आहे. परिणामी सुशिक्षित तरुणांना रोजगार निर्मिती व त्यातून कोल्हापूरवासियांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन शासनाने जगाच्या नजरेत आदर्श असा राजा ठरलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या त्यांच्या यथोचित स्मारकाच्या आराखड्यातील सर्व अडथळे दूर करून त्यांची तातडीने निधी मंजूर करून द्यावा ही नम्र विनंती. बोलायची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या संदर्भातली लक्षवेधी अतिशय महत्त्वाची या सभागृहामध्ये मांडलेली आहे आणि मला सभागृहाला आणि विशेषतः सन्माननीय सदस्यांना आश्वस्त करायचं आहे की या लक्षवेधीच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील ग्वाही दिलेली आहे की हे कुठच्याही परिस्थितीमध्ये स्मारक केलं जाईल आणि आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली देखील या बैठकीचं नियोजन केलं जाईल. कारण छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा वारसा घेऊनच सरकार हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे स्मारकाला जाणीवपूर्वक दिरंगाई करणं किंवा जाणीवपूर्वक मागं ठेवणं अशातला अजिबात भाग नाही. कारण ही जी जमीन आहे ती 26.81 एकर आणि ही सगळी वस्त्रोद्योग विभागाची आहे. सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की ही जमीन आता विकत द्यायची आहे, पैसे ट्रान्सफर करायचे आहे, त्याच्यात काही विलंब झाला असेल. परंतु नवनिर्वाचित पालकमंत्री जे या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील बैठक घेतलेली होती. 11 आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे आर्किटेक्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यातले 5 सिलेक्ट करून 5 जणांची समिती करून तो 167 कोटीचा आराखडा देखील तयार केलेला आहे. तो 167 कोटीचा आराखडा हा 2013चा आहे, परंतु तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आराखडा आणि विद्यमान पालकमंत्र्यांनी परवानगी घेतलेली मीटिंग समितीचे अध्यक्ष म्हणून तर तो आराखडा त्यांना मान्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाची बाब वस्त्रोद्योग विभागाची जमीन जी आहे ही ताब्यामध्ये येणं आणि काम सुरू करणं. मी सन्माननीय सदस्यांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम छत्रपती शाहू महाराजांवर प्रेम असणाऱ्या जनतेला सांगू इच्छितो की सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये स्मारक करणार आहे आणि वस्त्रोद्योग विभागाची जमीन ही पैसे घेऊन द्यायची किंवा न घेऊन द्यायची हा सरकारचा प्रश्न आहे. ती देखील तातडीनं या स्मारकाला देण्याच्या संदर्भातला तातडीचा निर्णय सरकार नक्की करेल आणि शाहू महाराजांचं स्मारक येत्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.